कात्रज चौकातून जाणाऱ्या या नॅशनल हायवेचं हे पुलाचं बांधकाम कधी संपणार आहे असा प्रश्न पडतो। अजूनही या पुलाचं बांधकाम जर आपण पाहिलं तर साधारणतः अजूनही कमीत कमी 3-4 वर्ष तरी या पुलाचं काम पूर्ण होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। कात्रजमध्ये आलो आणि तात्या नाही भेटले असं होणार नाही। तात्या, मी आता या फ्लायओव्हरचं सगळं शूटिंग वगैरे करत होतो, तुमचं काय सगळ्या या परिस्थितीबद्दल म्हणणं आहे आणि कधीपर्यंत हा फ्लायओव्हर पूर्ण होईल? वास्तविक पाहता हा फ्लायओव्हर मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यातच पूर्ण होणं गरजेचं होता। परंतु चौकामध्ये जे इथं जो ते लँडिंग होणार आहे, त्या लँडिंगच्या जागेचं हस्तांतरण थोडं राहिलं होतं। त्यामुळं आता ते हस्तांतरण पूर्ण झाले। आणि शिवाय इथं प्रॉब्लेम असा आहे की 2च लेन आहेत पुलाच्या, आणि डायव्हर्शन देताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम होतो। परवानग्या घ्याव्या लागतात। आत्तासुद्धा जर तुम्ही पाहिलं तर आत्तासुद्धा डायव्हर्शन इथून एक बाजू पाकळी बंद ठेवायला लागेल, कारण ह्या वरच्या पुलाचा स्पॅन, हा पुलाचा स्पॅन पूर्णपणे खालच्या पुलावरती आल्यामुळं त्यांनी एक पाकळी बंद ठेवायला लागेल। त्यामुळं उपनगर आहे। आणि आता हे पाहिल्यानंतरनं तुम्हाला पण जाणवत असेल की कशा पद्धतीने कात्रजचं ट्रॅफिक झालं आहे। आता इथंच वरती मेट्रोचं पण काम चालू आहे। मेट्रोने सुद्धा काल रात्री वरच्या चौकामध्ये गेला तर संतोषनगरपर्यंत जो रस्ता आहे तो काल रात्री अचानक बॅरिगेटिंग करून टाकला। कुठल्याही सूचना दिल्या नाहीत, काय नाही। मेट्रोने बॅरिगेटिंग केल्यामुळं वरती जाणाऱ्या सगळ्या गाड्या आता थांबल्यात। म्हणजे इथं पुलाचं जे काय मॅनेजमेंट आहे तो नॅशनल हायवेचा पूल आहे, त्यामुळे तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्याचं काम चालतं। सेंट्रल गव्हर्नमेंट, महानगरपालिका आणि वाहतूक विभाग यांच्यामध्ये कुठलंही कॉर्डिनेशन इथं नाही आहे। यांच्यामध्ये कॉर्डिनेशन, एकमेकांमध्ये कॉर्डिनेशन असतं। मेट्रो आता त्याच्यामध्ये 4थी आली आहे। बापरे, या चौघांमध्ये एकमेकांमध्ये कॉर्डिनेशन असणं फार गरजेचं होतं, पण ते नाही आहे। ते नसल्यामुळं आज कात्रजकरांना वाहतुकीला सामोरं जावं लागतं। गेल्या 3 वर्षापासून आम्ही या पुलाच्या कामामध्ये अडकलो आहे। अजून पुढची 3 वर्ष ही मेट्रोमध्ये जाणार आहेत। त्यामुळं आम्हाला वाटतं की आम्ही म्हातारे ट्रॅफिकमध्येच होणार आहे कात्रजमध्ये। अशाच हे माझ्या कानावर आलं होतं की जून महिन्याच्या एंडपर्यंत ह्याचं सगळं हस्तांतरण करण्यात येणार। डिसेंबरमध्येच होतं, मागच्या डिसेंबरमध्ये त्याचं हस्तांतर होतं। परंतु डायव्हर्शन देण्यासाठी पोलिसांना फार वेळ लागतो इथं। DCPच्या इथं व्हिजिट होतात। DCPच्या व्हिजिट झाल्यानंतरनं मग डायव्हर्शन द्यावं लागतं। आत्ताचं डायव्हर्शन जर तुम्ही पाहिलं तर इथून जे पूर्वी डायरेक्ट जागेवरती राईट टर्न होता तो सगळा पूल राजकारण्यांच्या याच्यामुळं बळी पडतोय असं वाटत नाही आहे? ट्रॅफिक जॅममध्ये पब्लिक अडकतंय असं नाही, तसं म्हणता येणार नाही। कारण ह्या पुलाचं ज्या पद्धतीने, जसं कात्रज-कोंड रोडचं तुम्ही काम पाहिलं तर गेली 20 वर्ष कात्रज-कोंड रोडचं काम चालू आहे। तसं म्हणायला गेलं तर ह्या पुलाचं काम 3ऱ्या वर्षामध्ये बऱ्यापैकी पूर्णत्वाला मार्गी लागले। 20 वर्ष म्हणजे मी माझ्या पहिल्या टर्मच्याही आधी, मी 7ला पहिल्यांदा नगरसेवक झालो, त्याच्याही आधीपासून कात्रज-कोंड रोडचं काम चालू आहे। तर ते अजून पूर्णत्वाला जात नाही आहे, परंतु हा पूल तरी कमीत कमी 4 वर्षात का होईना लँडिंगपर्यंत आला आहे। वंडर सिटीचा बाजूपासून पूर्ण झालेलं आहे। तिकडचं डांबरीकरण पूर्ण होत आले। फक्त आता इथले 2 स्पॅन आहेत, हे 2 स्पॅन अतिशय अवघड आहेत, कारण हे जोपर्यंत हे डायव्हर्शन देत नव्हतं तोपर्यंत शेवटचे 2 स्पॅन करता येत नव्हते। आता सेगमेंट साधारण 36 सेगमेंट आहेत। या 36 सेगमेंट झाल्या, आता ह्या पहिली पाकळी पूर्ण झाली की लगेच ट्रॅफिक परत डायव्हर्शन द्यावं लागणार आहे। सारख्या सातत्या डायव्हर्शनमुळं हा प्रॉब्लेम होतोय। बाकी राजकारण्यांचा ह्याच्यामध्ये काही विषय नाही, कारण हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम आहे। सेंट्रल होईल लवकर आता 100% मला वाटतं की डिसेंबर महिना अखेरपर्यंत हा पूल चालू होण्यास काही हरकत नाही आहे। आणि त्यामुळं आमच्या खऱ्या अर्थानं कात्रजची वाहतूक सुरळीत कधी होईल? छत्रपती संभाजी महाराज उड्डाण पूल झाला मग ते मार्गी लागेल। कात्रज भागामध्ये माजी नगरसेवक वसंतजी मोरे साहेब आपल्यासोबत आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की डिसेंबरपर्यंत या पुलाचं काम पूर्ण होईल आणि सामान्य जनतेला ट्रॅफिकपासून सुटका मिळेल। धन्यवाद।